काय काय झालं काय झालं तारा काय झालं तुझा हात दुखतोय का? अरे नाही, तुला माहितीये का, देयर इज गुड न्यूज. काय? पप्पांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलंय की पुढच्या वीक पासून आपल्या मूवीचं शूटिंग सुरू होत आहे. आय एम सो हॅपी. काय? खरंच यार, खरंच खूप आनंदाची बातमी आहे यार तारा. म्हणजे आता सोहम तारा ही जोडी लवकरच पडद्यावर येणार आहे, तुला कळतंय का? हो सोहम, पण तुला एक खरं सांगू, मी ना आशाच सोडून दिली होती, कारण डेट सारख्या पुढे जात होत्या. मला वाटलं होतं की हा प्रोजेक्ट होणारच नाही, पण हे ठरले. एक सेकंड पण हे सगळं कन्फर्म्ड आहे ना? तू बोललीस ना बाबांची? नाही म्हणजे तारा नंतर गडबड व्हायला नको ग. अरे हो, सगळं कन्फर्म आहे. रादर त्यांनीच मला सांगितलंय की एक मोठा फायनान्सर मिळालाय म्हणून, आणि त्यांनी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. आता तो मागे हटणारच नाही. तारा ही खूप आनंदाची बातमी आहे, तुला कळतंय का? आणि आपल्या दोघांच्या करिअरसाठी पण हे खूप गरजेचं होतं. माहितीये, पण मला सगळ्यात जास्त आनंद कशाचा झालाय माहितीये? कशाचा? की या घरात मी 24 तास आता कोंडून राहणार नाही आणि त्या बाईचा मला चेहराने बघावा लागला. झालं पुन्हा तेच. तारा मी तुला त्यावरचा उपाय सांगितला होता ना. तू जर सावली बहिणीला स्वयंपाकघरात थोडी मदत केली असतीस तर तुझा वेळही मार्गी लागला असता आणि मॉमचं जे तुझ्याबद्दलचं इम्प्रेशन क्रिएट झालंय ना, तेही बदलण्यात आपला फायदा झाला असता. मी तुला बोलले तर होते, मी गेले होते तिची हेल्प करायला, पण तिथेही ती आलीच आणि ॲज युज्युअल तिने तिची बडबड सुरू केली. मग माझं डोकं फिरलं, सो मी आले निघून. आणि मला ती बाई सहन नाही होती, तुला माहिती आहे ना सोहम. तारा तू खरंच खूप भोळी आहेस ग. मी तुला काय सांगितलं होतं की तिच्या बोलण्याकडे तू दुर्लक्ष करायला हवं होतंस. तिचा हेतू फक्त आणि फक्त तुला चिडवणं हाच होता. तिने तुला डिवचलं, तू चिडलीस आणि तू इकडे निघून आलीस. आता मला तूच सांग की आज जिंकलं कोण, तू की त्या? हो रे, तुझं म्हणणं बरोबर आहे. मी चिडून निघून आले आणि तिला द्यावं होतं तेच झालं. नाहीतरी तिला सगळ्यांना हेच दाखवायचं असतं की मला काहीच काम येत नाही म्हणून. तारा, रागावर ना थोडं संयम ठेवायला शिक, बाकी तू कमालास. यू आर राईट. मला माझ्या रागावर ताबा मिळवायला शिकायला हवं. आणि आता यापुढे ना मी तिच्या कोणत्याच बोलण्याला बसणार नाही. आय प्रॉमिस. नक्की? कुठे गेली होती सकाळपासून? बाहेर बाहेर गेले होते मी. नाही, बाहेर गेली होतीस हे मला सुद्धा माहिती आहे, पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. कुठे कुठे गेली होतीस? महत्वाचं काम होतं, तिथे गेले होते. एवढं महत्वाचं काम होतं की घरातून बाहेर पडताना खोटं बोलून जावं लागलं की तू रेकॉर्डिंगला चालली आहेस? हां, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठे गेली होतीस?